आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला ना मॅडम. सॉरी, म्हणजे तू मला म्हणाली होतीस की तुला वेळ मिळणार नाही भेटायला, तरी सुद्धा मी आले. नाही, उलट मी सॉरी म्हणते. तुमच्याशी फोनवर नीट नाही बोलले आणि फोन ठेवला. बोला ना. अगं काय झालंय, हल्ली अनु खूप डिस्टर्ब झाली. काय झालं मला कळत नाहीये. तिचे मूड स्विंग्स वाढलेत आणि तुझा विषय निघाल्यावर मला म्हणाली की तिचं नाव सुद्धा घेऊ नको या घरात. मी कारण विचारायचा प्रयत्न केला पण एकदम टोकाला जाऊन बोलली ग तुझ्याबद्दल. मला ते खूप हर्ट झालं. मला कळलंच नाही काय झालंय. काही झालंय का तुमच्या दोघीत? नाही म्हणजे तुला माहिती असेल म्हणून विचारायला आले मी. नाही मॅडम, तसं काही झालेलं नाही आमच्यात. एकतर तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्याशी खरं खरं बोलायला काय हरकत आहे. प्लीज काही लपवू नको माझ्यापासून. हे बघ, वेळ प्रसंगी मीच तुला सपोर्ट करू शकते. मॅडम, कसं सांगू आणि काय सांगू मी? मला माहित नाही त्या आदित्यने अनु मॅडमला काय सांगितलंय आणि त्याच्यामुळे पण आदित्यवरनं अनु मॅडमनी माझ्यावरती संशय घेतलाय. काय? आजीकडे आदित्याचा नंबर होता याच्यावरून आणि मला सोडायला परीक्षेला माझा नवराच आला होता याच्यावरून हे सगळं रामायण झालंय. आणि तुम्हाला तर माहितीये आपल्या नवऱ्याच्या बाबतीत संशयानं झपाटलेली बाई किती किती घातक असते. त्यांना काही समजायला गेलं तर त्या नाही समजून घेत. त्यात आणि तुम्हाला अनु मॅडम माहितीये किती हट्टी आहे. सगळं शॉकिंग आहे ग माझ्यासाठी. आणि हे सगळं मी प्लॅनिंग करून केले, अगदी त्यांच्याशी मैत्रीही. कारण मला आणि माझ्या फॅमिलीला त्यांच्या पैशात आणि आदित्यमध्ये इंटरेस्ट होता म्हणून हे सगळं केलं असा आरोप केला अनु मॅडम. काय? निघाले भेटल्यानंतर मला पण काही सहन झालं नाही. पण मी बोलणार कुणाला? मी गप्प बसले आणि मी जर काही बोलले असतं तर समजच भांड फुटलं असतं. म्हणून मला काही बोलता नाही आलं. पण अनु मॅडम आणि माझ्यात खूप वाद झाले. भांडण एवढा विकोपाला गेलं की काय आम्ही आमची मैत्री तोडली. इथून पुढे एकमेकींच्या घरी पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं. मी तरी काय करणार होते मॅडम? हो, अनु मॅडमनी एकच दोषा लावला होता, सुंदरी तू चीटर आहे, तू तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत खोटं बोलतेय आणि जर बोलत नसशील तर त्याला माझ्यासमोर हजर कर. माझ्याकडनं राहवलं गेलं ना आणि मी त्यांना प्रॉमिस केलं की मी माझ्या नवऱ्याला तुमच्यासमोर आणून ठेवते. बस. अगं तू परत एकदा कोंडीत सापडली आहेस. नाही म्हणजे अनु या लेवलला जाईल याची धास्ती होतीच मला. त्या आदित्यनी तरी तिच्या मनात काय काय भरून ठेवले कोणाच ठाऊक. नाही मॅडम, मला असं वाटतं ह्या सगळ्यामुळे आदित्य कोंडीत सापडला असणार आहे आणि म्हणूनच तो घरी आला नसणार. कारण परत जर तो घरी आला तर अनु मॅडम त्याला नको ते प्रश्न विचारते. अच्छा, म्हणून तो घराबाहेरच राहून टाइमपास करतो बहुतेक. बरं, एवढ्यानं त्याचं पोट नाही भरलं. काल रात्री घरी आला होता आणि घरी आल्यावरती त्यांनी मामांवरती आवाज चढवला. हो, तुम्हाला कळत नाही का? मी नाही सोडू शकत जॉब. जॉब सोडा, जॉब सोडा. जॉब सोडून काय करू मी? अहो कसं कळत नाही तुम्हाला माझ्यावर किती प्रेशर आहे, माझ्या डोक्यावर किती ताण आहे. याच्यामुळे मामांना पण फार वाईट वाटलं. आणि काय सुंदरी, तो तुला जीवहारी लागेल असं काही बोललाय का? अगं सांग ना, नको संकोच करूस. काय ते मला कळू देत आणि तुलाही हलकं वाटेल. मॅडम, मालूचं काय? मालूचं बाळ गेलं.
हरण्याला भाऊजींमुळे मालतीशी लग्न नाही करता आलं, त्याचं लग्न तुटलं म्हणून असा राग काढलं त्यानं. अगं पण तुम्ही त्या अरुणला तुरुंगात पाठवलं होतं ना. पण आदित्यनं त्याला बाहेर काढलं ना स्वतःच्या स्वार्थासाठी. हे समजा आदित्यनं नाही घडून आणलं, पण या सगळ्याला आदित्य जबाबदार आहे. अर्थातच आदित्य या अशा लोकांशी हात मिळवणी करणं इतपत खालच्या पातळीला गेला असेल असं नव्हतं वाटलं मला. डिस्गस्टिंग आहे हे सगळं. त्याची सवय झाली मॅडम. आणि म्हणूनच हे समजा झालेलं प्रकरण अनु मॅडम पर्यंत पोहोचू नये म्हणून हा सगळा प्लॅनिंग चालू असणार आहे त्याचा. बाकी काही नाही. अगं पण आदित्य घरी आला नाही तर अनुचा संशय वाढत जाईल. आणि जर तो घरी आला नाही तर अनु गप्प बसणार आहे का? तिला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे. हा ते तर आहेच. मग तुम्ही त्यांना असं सांगा ना की कंपनीच्या कामासाठी बाहेर गावी गेलेत म्हणून. नाही ते पण नाही पटणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना सांगा की आईला भेटायला गावी गेलाय तो. कदाचित हे कारण त्यांना पटेल. हा, हे कारण होऊ शकतं. आईकडे गेलाय म्हटल्यावर अनु त्याला फोन तरी करणार नाही. बरं मॅडम, मी निघते. माझं लेक्चर सुरू होईल. आपण टच मध्ये राहूयात. या, आणि हे बघ, तुला कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर ताबडतोब मला फोन करायचा, कुठलाही संकोच न करता. ओके? आणि ह्या संदर्भात काही नवीन माहिती कळली तर ती मला कळवायची. ठीक आहे? काळजी घे. बिचारी मालू, अजून किती लोकांना दुखावणार आहे हा नीच आदित्य देव जाणे. एक दिवस दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणार आहे हा माणूस. अनुचा पण विचार करत नाहीये. कशाला आलायस इथे? आता काय नवीन नाटक आहे तुझं? त्या सुंदरीच्या बॅग मध्ये स्फोटक भरलीस, तिला तुरुंगात पाठवलं, समाधान नाही झालं अजून? का त्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळतोयस? लाज नाही वाटत तुला? मला खरं काय ते सांग, नाही तर पोलिसात येईन मी. अहो मॅडम माझं ऐका ना मॅडम. माझा काही दोष नाहीये मॅडम. मी काही केलेलं नाहीये. तू काही केलं नाहीस? आता अनुला हाक मारते मग पोपटासारखा बोलायला लागशील. अहो नाही मॅडम. अहो मी खरोखर सांगतो मॅडम. अहो आदित्य सरांनी मला ते पॅकेट द्यायला सांगितलं आणि मी ते दिलं मॅडम. त्यांनी काही सांगितलं आणि तू ऐकशील? अरे तुझ्या या गोष्टीमुळे सुंदरीचं आयुष्य बर्बाद होता होता वाचलंय. कळत नाही तुला? अरे तेव्हा जर मला सांगितलं असतं तर मी हे होऊच दिलं नसतं. काय करणार मॅडम, मी राहिलो नोकर माणूस. बॉस काय सांगेल ते मला करणं भाग आहे मॅडम. अच्छा, मग आता कसलं नवीन नाटक? आता कोणाला बर्बाद करायचंय? अहो मॅडम मला आदित्य सरांचा फोन आला होता. ते किडनॅप झालेत मॅडम. त्यांना 1 कोटी रुपये दिल्याशिवाय सोडवता येणार नाही. मला ना त्यांनी तुम्हाला अप्रोच व्हायला सांगितलं मॅडम. त्यांना सोडवलं पाहिजे मॅडम. काहीतरी करा. वा, छान. नवीन नाटकाची स्क्रिप्ट अप्रतिम आहे. खरोखर ते किडनॅप झालेत. प्लीज काहीतरी करा मॅडम. करते ना. 1 कोटी नाही पण 1 लाख रुपये देते. त्या किडनॅपर्सना म्हणावं त्याला सोडूच नको, तिथंच ठेवून घे. काय बोलताय मॅडम तुम्ही? का मूर्ख वाटले मी? तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही भाकड कथा सांगा आणि मी विश्वास ठेवेन आणि पैसे काढून देईन, लगेच चेक लिहून देईन असं वाटलं? त्यांनी तुझ्याकडून निरोप पाठवला याचाच अर्थ याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. आता मी काहीतरी भयंकर करायच्या आत चालायला घेतून. गेट आउट. चल. सुंदरीला अरेस्ट करून जीव भरला नाहीये त्याचा आणि अनुला का त्रास देतोय, तेही तिच्या या कंडिशन मध्ये? नॉनसेन्स. आधी असून घरी कसा नाही आलाय? माझ्यावर चिडून घर सोडून निघून तर गेला नसेल ना? नाही
मी असं होऊ देणार नाही. मी आधीला कुठेच जाऊ देणार नाही. त्या दिवशी पण भांडण झाल्यावर मला असंच सोडून गेला होता तो. नाही यार आधी प्लीज असं करू नको. प्लीज सोडून नको जाऊस मला यार. त्या दिवशी आधी सुंदरीला भेटायला गेला होता पण ती माझी बाजू घेऊन गेला होता ना. संशयाचं भूत जात का नाहीये माझ्या डोक्यातून. हे एवढे संशय काय येत आहेत मला. आधी आय एम सॉरी. माझं चुकलं यार. प्लीज घरी ये प्लीज. प्लीज मला सोडून जाऊ नको कुठे. आधी प्लीज घरी ये आधी. उजवा हात होता नव्हती. काय बोलला? तुझी सासू पैसे देत नाही हेच बोलला नवा. तिचा विश्वास बसत नाहीये की मी किडनॅप झालो. मी करतो ना काहीतरी. मी मॅनेज करेन. अरे त्याच्यापेक्षा तुला किंमत नाहीये ते सांग की. कोणीच पैसे देणार नाही याच. अरुण माझं ऐक. हे बघ मी इकडे थांबलो ना काहीच होणार नाहीये. तुम्हाला सोड. मी जातो. मी अरेंज करतो. ऐक ना माझं प्लीज सोड मला. पुन्हा जर सोडायचा विचार केलास की नाही तर इथंच टपकवतो तुला. तुला मूर्ख वाटलो का रे आम्ही? तिकडे पोलीस कुत्र्यासारखं आपल्या मागावर आहेत. एक काम करूया. ह्याच्या दाजीला फोन कर. महादेवला लावतो फोन. महादेव दाजीला. अरुण प्लीज. विनय तूच फोन लाव. माझा आवाज त्या महादेवनं ओळखला तर बोंब होईल. माझ्या तिकडेच गावी राहते. ते महादेव जाऊन तिला त्रास देईल. आणि ऐक 50 लाखच माग. उरलेले 50 लाख याच्या बायकोकडून घेऊ. ते म्हातारा काही 1 कोटी देणार नाही. लई चेंगट आहे ते. मी लावतो फोन. चल बाहेर जाऊया. चल. अरुण विनय ऐक माझं प्लीज. अरुण अननोन नंबरवरनं कोण कॉल करते? हॅलो. ए महादेव तुझा जावई आदित्य आमच्या ताब्यात आहे. तो जर जिद्द पाहिजे असेल तर उद्याच्या उद्या 50 लाख रुपये कॅश तयार ठेवायचं. कुठं पाठवायचं ते कळवतं. ए कोण बोलतंय? तुझा बाप. तर जास्त फालतूची बडबड करू नकोस. हॅलो हॅलो. फोनवर बोलणाऱ्याच्या माग कुणीतरी वराडलं. कोण वराडलं सर? पण आवाज तर आदित्य रावांसारखाच वाटला का नाही? फोन खरा असेल का खोटा असेल? मला फोन केलाय. माझा नंबर ते माणसाकडे म्हणजे तो मला ओळखत असता. कुणाचे दिवस भरलेत कळण झालंय. आदित्य रावांनी किडनॅप केलं म्हणतोय. नाही हे असले फ्रॉड पुन्हा आजकाल लय वाढल्यात. काय असतंय लागली गोळी तर लागली. पैसे वसूल करायचे. राहू त्यापेक्षा आदित्य रावांनी फोन लावतो ना.
काय झालं तर आदित्यरावांचा फोन का बंद लागायला लागलाय? सुंदर लावतो. हॅलो मामा, काय हो आताच फोन झाला? ठीक आहे ना समजा? नाही नाही म्हणजे ऍक्च्युली तुलाच विचारायला फोन केलाय. अगं म्हणजे तो आरण्या मोकाट सुटलाय ना बाहेर. तुम्ही ठीक आहे ना? तुम्ही दोघं? हा अगं म्हणजे तू ना आदित्यराव ग. हा ठीक आहे समजा, तुम्ही नका काळजी करू. हा ठेवतो फोन. बिचारे मामा, काल आदित्य इतका वाईट वागला तरी किती काळजीनं फोन केला त्यांनी. किती जीव लावतात ते. पण या नालायकाला कुठं परवा आहे त्याची? आदित्यचं सत्य बाहेर पडेल तेव्हा हा केवढा मोठा धक्का असेल ना. हा धक्का मामा कसं पचवणार आहेत? आई कालकाई, सांभाळून घे बाई. मला इकडे कंटॅक्ट करून ठेवलं. अरे वाचवा, अरे आदित्य पडला इथं. अरे वाचवा कोणी याला. तुला काय मी मूर्ख वाटलो? तुला काय वाटलं तुझा आवाज ऐकून कोण येणार आहे इथं? 3 किलोमीटर पर्यंत कोणी नाही इथं. उचल. अरे शान्या, वरडून लोकांना बोलवत होतास काय? अरे पण तुला माहिती नाहीये तुला कुठं आणलंय ते. आम्ही काय खोळा आहे रे? तुझ्या तोंडात गोळा न कोंबतास तुला इथे थांबायला. तुला असं नाही सोडणार. तुला पूर्ण सोलून तुझ्याकडनं पैसे वसूल करणार. मी पैसे देतो, मॅनेज करतो काहीतरी. मला थोडा मारू नका, मी देतो पैसे. तू असं नाही ऐकणार. थांब, तुझ्या चिकन्या बायकोलाच फोन लावतो. ताबडतोब 50 लाख रुपये देईल. आम्ही त्या पाय पडतो. असं नको करू, मी त्या पाय पडतो. सांगणार की नाही, अनुला नको सांगू. तिची अवस्था नाजूक आहे, तिची क्रिटिकल. नको अरुण, ऐक ना माझं. अरुण, तिला काहीतरी व्हायचं, तिला कॉल नको लाव. मी देतो ना पैसे, मी मॅनेज करतो. आदित्यला किडनॅप केलंय? अहो पण बाबा असं कुठे म्हणलेत? उलट ते म्हणले ना कुठला तरी भामट्या मस्करी करत असेल म्हणून. मस्करी केली की खरोखर याचं किडनॅपिंग झालंय काही कळत नाही यार. नाही नाही नाही, मला ना डाऊट यायला लागलाय. हे महादेव नाना त्याला जो हट्ट करतात ना नोकरी सोडण्याचा, ते टाळण्यासाठी फालतू उद्योग सुरू आहेत त्याचे. बाकी काय नाही. मला ना विश्वासच नाही आहे आदित्यवर. काहीतरी नवीन प्लॅनिंग सुरू आहे त्याचं. नाटक आहे का सगळं? अरे तुझी बायको फोन उचलत नाहीये. स्विच ऑफ करून ठेवले फोन तिनं. अरे काय लायकी आहे की नाही तुझी? कोण विचारते घरी तुला? अरे कुत्र सुद्धा हाल खात नाहीये तुझं. नाही, काही उपयोग नाहीये. तुला जिवंत ठेवून काही उपयोग नाही. तुला गोळीच घालतो आता. नाही ऐक मी करतो. एक काम कर, 5 तास तुला कॉल कर. आई ती कंपनीची मालक आहे. सगळे डिसिजन त्यांच्याकडे करतील मॅनेज. सासूला फोन लाव. आपल्याला कोण पण चालते, जी पैसे देणार आहे ती. आपण सासूसोबत डील करू. काय? ये नंबर घे. बरं झालं प्रशांत आला होता तेव्हा अनु खाली आली नाही. तिने तर खूनच केला असता त्याचा. पण ह्या माणसाची सुद्धा कमाल आहे.
एवढं जेल प्रकरण झालंय पण आदित्यच्या कारस्थानात हा सामीलच. काय तर म्हणे आदित्यला किडनॅप केलंय. मी बरा विश्वास ठेवेन याच्यावर. आदित्यला का पैसे उकळायचे असतील माझ्याकडून? हे निमित्त आहे. म्हणजे अनुचं लक्ष सुंदरीच्या नवऱ्यावरून उडवण्यासाठी आदित्य इतके फालतू प्रकार करेल? चीप मेंटॅलिटीचे. म्हणजे अनुला धक्का बसू नये म्हणून हे सगळं मी आदित्यला सांगावं अशी अपेक्षा आहे त्याची. किती पाताळ यंत्री असावं माणसाने. त्याला अहो एकटंच काय बडबडताय? काही नाही. तू कशाला आली होतीस? अहो मी विचारत होते अनु मॅडमला जोशी नोंद देऊ का म्हणून. ती झोपली आहे ना, मग नको झोपू दे तिला. बर तुम्हाला काय हवंय का? नको. हा कोणाचा नंबर आहे? हे लोन वाले आणि क्रेडिट कार्ड वाले सारखा त्रास देतात. नकोय आम्हाला काही. अरे परत परत काय त्रास होतोय मला. त्याची सासू पण फोन उचलत नाहीये. हा रात्रीपासून घरी गेला नाहीये, पण याची काळजीच नाही कोणाला. आता पैसे कोण देणार? आता ओ गॉड. आला सासूचा फोन आला. घे लवकर. आदित्य अरे तू कुठे आहेस? ती माणसं कोण आहेत? ए सासू, त्याच्याशी नाही माझ्याशी बोलायचं. कोण कटकटलीस वय आणि पैसे देणार नाही म्हणलेस. आता घे. ऐकलेस नव जावयाचा आवाज? परत ऐक. पण तुम्ही कोण माणसं आहात? तू का मारताय त्याला? हं? मी पोलिसांना. हा काय पोलीस? पोलीस असा शब्द जरी काढलीस का नाही तर तुझ्या जावयाला डायरेक्ट ढगात पाठवेन. लगच्या लगेच 50 लाख रुपये तयार ठेव आणि तुझ्या जावयाला घेऊन जा. मामला खतम. 50 लाख एका दिवसात कुठून आणू मी एवढे पैसे? ते तुझं तू बघ. जावई 1 पीस मध्ये पाहिजे असेल तर लगच्या लगेच 50 लाख रुपये तयार ठेवायचे आणि मी सांगतोय तिथं आणून द्यायचं. आजचा दिवस आहे तुझ्याकडे, नाहीतर तुझ्या जावयाची डेड बॉडी तुझ्या घरी पाठवेन. आता बोलतेस का ठोको याला? नाही मी बघते काहीतरी. होऊ नकोय. पैसे पाहिजेत, ते पण कॅश. साला बघते म्हणते बघते. अरे कवडीची पण किंमत नाही रे याला. मग आता काय करायचं? आपल्याकडे एवढा वेळ पण नाहीये. त्याला सोडून देऊया काय? गप्पा बस. तुझं डोकं नको चालवू.
याच्या 2 बायकांच्या लफड्याचे सिक्रेट आपल्याकडे असताना याला वसुली न करता सोडून द्यायचं. आपण एक काम करूया, त्याच्या गरोदर बायकोला परत फोन करूया. अनुला काय सांगू नका. ही प्रेग्नन्सी क्रिटिकल स्टेजला आहे, खूप क्रिटिकल आहे. ते जीवाला धोका आहे, ते सांगू नका. मी करतो सुद्धा मॅनेज. हे अरे याचं तोंड बंद कर रे, डोक्यात चाललंय हा. गप्पत बसायचं. नुसताच हिरो मटेरियल आहे रे हा. 2 रुपये सुद्धा मिळत नाही याच्या नावावर. काय करायचं काय करायचं. आता एक काम करूया, याच्या हाताची बोट कापूया आणि दोन्ही घरी कुरिअर करूया, मग खडबडून जागे होतील. मी आले, तुम्ही व्हा पुढे. सुधा मॅडमचा फोन. सुंदरी, सॉरी मी तुला परत फोन केला. नाही बोला की, काही प्रॉब्लेम नाही. अगं मी आता फोनवर आदित्याचा आवाज ऐकला, खूप विचित्र येत होता. लगच्या लगेच 50 लाख रुपये तयार ठेव आणि तुझ्या जावयाला घेऊन जा. या नालायक आदित्यला कुणी कशाला किडनॅप करेल? म्हणजे माझ्या बुद्धीला पटतंय, मनाला पटत नाहीये. अनुची खूप काळजी वाटते ग. या माणसापैकी काय काय ऐकून घ्यावं लागतंय, काय काय बघावं लागतंय. तुम्ही ना या सगळ्याचा जास्त विचार करू नका. तुम्हाला हे आदित्य कसं आहे माहितीये ना. तुम्ही आता तरी फक्त शांत राहा. हो हो. गोगल गायच सगळे तुझ्या भोवतीनं. साला एक जण पण झटपट ऍक्शन घेत नाहीये ना, कोणी काळजी दाखवते. खरामखोर साले, आज जर तुझ्या लोकांनी हालचाल केली नाही तर तुझी बोट गेलीच म्हणून समज. हरण्या, हे बघ, थोडं थांबूया, दोघांना परत एकदा कॉल करूया, मग ठरवू याचं काय करायचं ते. त्याच्या नावावर पैसे नाही मिळाले तर याला जिथं ठेवून काय उपयोग आहे. कुठून या मावाल्यांची संगत धरली, हे खरंच मारतील मला. याला व्हिडिओ कॉल कोण करायला लागते. दाजी, मला वाचवा दाजी. हे लोक मला मारून टाकते दाजी, मला वाचवा दाजी, मला वाचवा. आदित्यराव कुणी पकडलं तुम्हाला. हॅलो 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 हॅलो. हे विचारायचं नाही, लई प्रश्न पडतात रे तुला म्हाताऱ्या. आता बसला ना विश्वास. ओळख पटली ना जावयाची. ए कोण बोलतोयस तू. काय पाहिजे तुला. हे बघ, माझ्या समोर येत खुर्दाच पाडतो बघ मी, नाही तर नाव नाही लावणार महादेव. खुर्दा नाही चालणार, मोजून 50 लाख रुपये पाहिजेत. लगच्या लगेच पैशाची व्यवस्था कर, नाहीतर तुझ्या जावयाची डेड बॉडी घरला पाठवतो. हे बघ तू आदित्यरावांनी काय करणार नाहीस बघ. पण 50 लाख एका रात्रीत. ते तुझं तू बघ. फक्त 24 तास आहेत तुझ्याकडं, नाहीतर दाजी मला वाचवा दाजी, दाजी दाजी मला वाचवा. आदित्यराव. राव, तुझ्या रावचा आता डाव भिजलाय. पैसे टाक, नाहीतर याला फेकतो कुठेतरी टोकून. मी व्यवस्था करतो, पण आदित्यरावांची केसाला पण धक्का लागला नाही पाहिजे.
आणि मी तुला सांगतोय घे बघ. $50 लाख बघतोय माणूस आणि केवढं मारलंय आदित्य रावस्ती. काही झालं तर आदित्य रावस्ती नाही नाही. हा आदित्य काय स्वस्त बसू द्यायचा नाही मला. नसती कारस्थानं करणं बंद नाही त्याची. अनु मॅडम पासून लपण्यासाठी ना हे समजा चाललंय त्याचं. स्वतःच किडनॅपिंग करून घेतलंय. वा छान. हरणाला हाताशी धरून केला असेल. बरं कमी पडलं म्हणून सुधा मॅडमला पण घाबरावा लागलाय तो. माझ्या ट्रेनिंगचे तर पार 12 वाजवले त्यानं. महादेव मामानं का बोलवलं भेटायला कळणं झालं. आणि नवीन काय कारस्थान केले आदित्यनं. हे बघ सुंदरे, तू तू काय काळजी करू नकोस. मी जवळ आहे ना त्यावर आदित्य रावांच्या केसाला धक्का बी नाही लागणार. तू तू काजावर दगड ठेवू नये का. म्हणजे का नाही आपल्या आदित्य रावासनी कुणीतरी किडनॅप केलंय. आणि मला फोन केलता खंडणी मागण्यासाठी म्हणून. मामा असं कसं शक्य आहे. मला असं वाटतंय पैशांसाठी कोणीतरी खोटं नाटक केलं असणार आहे. अगं सुंदरे, मला बी पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. म्हणून तर मी तुला फोन केलता ना. आदित्य रावांचा फोन लागत होता. मग तू म्हणली का ते ऑफिसला गेलेत म्हणून. हा म्हणजे ऑफिसमध्येच काहीतरी घडलं असणार आहे बघ. आणि हे खोटं नाही बरं का. म्हणजे आदित्यराव माझ्या समोर हात जोडून रडत रडत मला म्हणत होते का मला वाचवा. ते गुंडांनीच मला व्हिडिओ कॉल केलता ना. हे बघ तू तू काय बी काळजी करू नकोस. मी पैशांची व्यवस्था करतोय. पैसे वय ग. त्या गुंडाने एका 24 तासात मला 50 लाख रुपये कॅश मध्ये मागितल्यात. 50 लाख कॅश. म्हणजे मोठी रक्कम आहे. पण मी काहीतरी जुळाजुळा करतोय. कारण आदित्य रावांच्या जीवाला काय बी झालं नाही पाहिजे. मामा हे बघा तुमचं बरोबर आहे. आपण एक काम करू, आपण आधी पोलिसांची मदत घेऊया. अगं सुंदर, तुला काही येड लागणार का. अगं त्यांचा वॉच असणार आपल्यावरती. पोलिसांच्याकडे कसं जायचं. नाही नाही, हे बघ आपण पोलिसांच्याकडे जाणार नाही. मी पैशांची व्यवस्था करतोय. मी घराकडे चाललोय. मी गावी चाललोय. मी तिकडे जाऊन जे काही दागदागिने असतील रोकड असेल ना, आणि मी माझ्या मित्रांच्याकडनं पण पैसे गोळा करतो आणि पैसे घेऊन येतो इकडे. तू काळजी करू नकोस. हा मी जाऊन येतो. आणि हे बघ घरातल्या माणसांनी काय बी नाही कळलं पाहिजे. हा मी आलोच. मी आलो. तुम्ही थांब का. सुंदरी, मला टेन्शन यायला लागलं का. तुला काहीच वाटत नाही का. कसं काही वाटेल भाऊजी. तुम्हाला माहिती आहे तो आदित्य कसा आहे. समधी नाटकं चालली आहेत त्याची. सुधा मॅडमला पण असाच एक किडनॅपिंगचा निनावी फोन आला होता. महादेव मामांकडे डाळ शिजली नसेल म्हणून मॅडमला फोन केला असेल त्याने. पण सुंदरी, आमची तब्येत एवढी क्रिटिकल असताना कशाला रिस्क घेईल तू उगाच. घाबरलाय तो. मी त्याला अनु मॅडम समोर माझा नवरा म्हणून उभं करीन ह्यासाठी घाबरलाय तो. मला काय म्हणतो माहितीये, तू एक भाड्यानं माणूस आण आणि त्याला नवरा म्हणून उभं कर अनु मॅडम समोर. लाईक माणूस माहित काय, आत्ता नको त्या पळवाटा शोधायला लागलाय. पण सुंदरी, तुला खरंच असं वाटतं की हे सगळं किडनॅपिंगचं नाटक आहे किंवा तो हे सगळं. अर्थात हे नाटक आहे भाऊजी. आणि तुम्हाला माहितीये ना स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो तो. दादाने अर्नाला त्यानंच बाहेर काढलंय. त्यालाच हाताशी धरून हे प्लॅनिंग चाललेलं असणार आहे. आय एम शुअर. का तर आपण ह्या सगळ्यात अडकावं, परत एकदा गंडावं त्याच्यामुळं. काही नाही भाऊजी, मला असं वाटतंय या समध्या भानगडीत तुम्ही अजिबात पडू नका. तुम्ही आता मालतीकडे लक्ष द्या. तिला जास्त गरज आहे तुमची. मीच विचार करा, आदित्य का शाळेतला लहान पोरगा आहे का असा इझिली किडनॅप व्हायला. नाही ना. पण सुंदरी, नानांनी त्याचा व्हिडिओ बघितला रडताना, तरी तुला वाटतं की तो खोटं बोलतोय. भाऊजी, आतापर्यंतच्या अनुभवावरून मला तरी वाटतंय की हे नाटकच आहे. आणि किती दिवस लपणार आहे तो. त्याला एकदा जेव्हा कळेल ना की त्याच्या जाळ्यात आपण अडकत नाही, बरोबर बाहेर येईल. बघा सर. पण नाना गावाकडे पैशांची व्यवस्था करायला गेले, त्याचं काय. माहितीये मला, पण माझं मन असं म्हणते की त्याच्या आधी तो बाहेर येईल आपल्या सगळ्यांसमोर. बघा सर.
नको ते उद्योग करायला लागलाय ना तो. एकदा माझ्यासमोर येऊ द्या त्याला, चांगला जाब विचारते. करण्या तो महादेव 50 लाख देईल ना व? अरे नाही देऊन सांगतोय कोणाला? सुंदरीच्या बापाचा लय उपकार आहे त्याच्यावर, त्यामुळे सुंदरीच्या नवऱ्यासाठी जीव पण देईल तो. आणि पैसा पैसा रगड आहे त्याच्याकडे. पण आपलं टार्गेट 1 कोटी रुपये आहे आणि तू तर होय, पण तुला काय वाटते ते म्हातारे 1 कोटी देईल? अरे लय चेंगट आहे ते. म्हणून तर त्या महादेवकडे 50 लाख आणि याच्या सासूकडून 50 लाख मागितल्यात. चल शेवटचा कॉल लावतो त्या सासूला. ती नाही दिली तर? नाही दिली तर मग शेवटचा पत्ता आहेच की, याची अन्नू डार्लिंग. अनुला नका सांगू. हॅलो, ए सासू, अगं शेवटची वॉर्निंग देतोय तुला. उद्या रात्रीपर्यंत 50 लाख जुळणा कर, नाहीतर तुझ्या जावयाची बॉडी घरला पाठवतो. कशावरून आदित्य तुमच्या ताब्यात आहे? मी तर नुसता आवाज ऐकलाय. होय, अजून हाऊस पेटले नाही. बर, 1 मिनिट. ए ओट, डोळे उघड, डोळे उघड. तुझ्या सासूशी बोल, बोल. मामा मला वाचवा मामा. त्या लोक मला मारून टाकले. मला वाचवा मामा. त्या लोक मारून टाकले मला वाचवा. पेटली हाऊस. लक्षात लगेच 50 लाख जुळणा करायला घ्यायचं, कळलं काय? म्हणजे आदित्य खरंच किडनॅप झाला? किडनॅप? आधीला किडनॅप केले मम्मा? कोणी केले? काय बोलत होते ते? काय करतो? मला फोन लावा, मला बोलायचंय. काय केलं त्यांनी आधीला? मला बोलायचंय. तू फोन लावून ना त्यांना. मम्मा मला बोलायचंय. आधी मला माहिती नाही का तो कुठे आहे, आणि मला सुद्धा आत्ताच कळलंय ती कोण माणसं आहेत हे पण मला माहित नाहीये. हे बघ, फक्त एवढंच कळलंय की आदित्य त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांना 50 लाखाची कॅश हवी आहे. 50 लाख? हो ना, आपण पोलीस कंप्लेंट करूया. काय बोलतेस तू मम्मा? अगं माझा नवरा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी काय केलं म्हणजे आधीला? नाही तू असं काही करणार नाहीयेस. ऐक मम्मा, तू आपल्या घरातल्या सगळे दागिने, सगळे सेव्हिंग, शेअर जे काही आहे ना ते सगळं बाहेर काढ. आपण सगळी कॅश रेडी ठेवूया. तरी तुला सांगितलं ना फोन करणार आहे म्हणून. हा, आपण कॅश रेडी ठेवूया. आधीला काही होऊ देणार नाही. मी आधीला वाचवेन. हा, सुंदरी, 10 लाख कॅश कशी बशी जमली असा नानांचा फोन आला होता. येत आहेत ते. बिचारे मामा, त्या नालायकासाठी महादेव मामा सारख्या सज्जन माणसाला असले उद्योग करावे लागतात. देव करो त्याचं हे किडनॅपिंगचं सगळं प्रकरण लवकरात लवकर उघडं पडो. सुंदरी यार, मला टेन्शन आलंय ग. आपण नानांना न कळवता पोलीस कंप्लेंट केली
हे जर नानांना कळलं तर खूप चिडतील ते. तेही आहेच. आणि महादेव मामाने आदित्यचा तो व्हिडिओ बघितला ना, म्हणून पण ते जास्त घाबरले तो. आणि सुधा मॅडमला 50 लाख रुपये मागितलेत. एवढ्या पैशाचं करणार काय तो महादेव मामाला आणि सुधा मॅडमला असा अंधारात ठेवून? काही नाही, अनु मॅडमचं लक्ष डायव्हर्ट करायला ना त्यारण्याला हाताशी धरून हे सगळं चाललंय त्याचं, बाकी काही. तुझा अंदाज ठीक आहे सुंदरी, पण जरा अंदाज चुकला तर? कसा चुकीचा ठरेल भाऊजी? त्या आरण्याला आदित्यनं खोट्या जामिनावरती बाहेर काढले ना, मग आरण्या आदित्यची मदत करू शकतो. आणि तुम्हाला तर माहिती आरण्या किती कसलेला गुंड आहे. हे सगळं करणं त्याच्यासाठी किती सोपं आहे. आणि तुम्हीच विचार करा ना, आदित्यचं दुसऱ्या कोणाशी काय वैर आहे? त्याचं किडनॅपिंग कोणी का करेल? बरोबर आहे. जाऊ द्या, किती दिवस लपून राहील पण तू? कधी ना कधी येईलच बाहेर. फक्त तुम्ही ना या सगळ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही रिलॅक्स राहा. आणि हो, सुधा मॅडमला किडनॅपर्सचा फोन आला होता हे इथे कोणाला कळता कामा नये. आणि असं जर झालं ना तर महादेव मामा आणि अनु मॅडम समोरासमोर येतील, जे आपल्याला होऊ द्यायचं नाही. तुला काय वाटतं उद्या सकाळपर्यंत कॅश जमेल ना? मला काय वाटतंय बघ, एक 20-25 लाख जरी जमले ना तरी आपण त्याला ते देऊन टाकू आणि बाकीची कॅश जमवायला त्याला एक काही तासांची मुदत मागून घेऊ ना त्याच्याकडनं. हा ऐक ना मामा, तू त्याला फोन केला तर त्याचा काही फोन वगैरे आलाय का तुला? त्याला फोन लाव, त्याला सांगायला की कॅश जमा केली आम्ही. फोन लाव त्याला. मम्मा, प्रत्येक मिनिट महत्वाचे फोन. मी करतीये सगळं, तू पॅनिक होऊ नको, शांत राहायचा प्रयत्न. मम्मा, मी जे सांगते फोन लावता किडनॅपरला. हो, तू काय? स्पीकरवर टाक फोन, स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाक. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. पुष्पा, डॉक्टरला फोन कर लवकर. नाही काय डॉक्टरला फोन कर ना. अहो, काय चाललंय तुमचं? एवढे पैसे कशासाठी आणले? अचानक असं न सांगता गावाला निघून गेलात आणि एवढे पैसे घेऊन आलात? अहो, कशासाठी? आपल्या आदित्यरावासनी कुठल्या तरी गुंडांनी किडनॅप केलंय. काय? त्यांना द्यायच्यात म्हणून पैसे गोळा करत होतो मी. 50 लाख मागितले त्यांनी. 50 लाख? अहो, एवढे पैसे काय झाडाला लागतात का? त्याच्या वाईट कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात. त्यांच्या वाईट कर्माची फळं म्हणजे काय? काय पाप केलंय तिने? काय वाईट कर्म केलंय? हा म्हणजे काल मला ती उलटून बोलली. अगं वयच आहे त्यांचं, त्यात एवढं काय तेव्हा? अगं उमा आदित्यरावांच्या जीवावर बेतलंय आणि तू काय बोलायला लागलीस? काय सांगू तुम्हाला त्यानं काय पाप केलेत ते? काय? पण बाबा, मामड्याला काय होणार नाही ना? हे बघ माले, जोवर मी जितताय का नाही तवर आदित्यरावांच्या केसाला बी धक्का लागणार नाही.